Welcome again, my dear students. Now we will balance some of the chemical reactions. See, the next reaction, that is AgNO3, that is silver nitrate, plus MgCl2, magnesium chloride, give us AgCl, that is silver chloride, plus MgNO3 twice. Yes, and now we have to balance this reaction. Yes, so आता या रिॲक्शनला काय करायचं आहे डिअर फ्रेंड्स, आता आपल्याला बॅलन्स करायचं आहे. येस, बॅलन्स दिस रिॲक्शन, और आय विल राईट दिस, बॅलन्स दी रिॲक्शन. Yes, balance this reaction. So friends, how you are going to balance this? So in last session we have discussed the rules to set our priority. आता रूल्स काय असतात? सी, आता पहिल्यांदा आपल्याला काय बॅलन्स करावं लागतं. जर पॉलिऑटोमिक काही कंपाऊंड असतील तर तुम्हाला त्या दोघं बॅलन्स करावं लागतात. सो फर्स्ट प्रायोरिटी वी शुड गिव टू द पॉलिऑटोमिक कंपाऊंड्स आर दी थिंग्स. आता यामध्ये पॉलिऑटोमिक थिंग्स आहेत का ते चेक करा. येस, सो पहिल्यांदा पॉलिऑटोमिक थिंग्स आहेत का? आहेत. NO3 रिॲक्टंट साईडलाही आहे आणि NO3 प्रोडक्ट साईडलाही आहे. सो पॉलिऑटोमिक थिंग्स असले तर कसे असायला पाहिजेत? व्हॉट इज इम्पॉर्टंट कंडिशन इन दॅट? पॉलिऑटोमिक थिंग्स हे लेफ्ट हँड साईडला म्हणजे रिॲक्टंट साईडला पण असले पाहिजेत आणि प्रोडक्ट साईडला. फक्त रिॲक्टंट साईडला जर असतील तर चालतील का? नाही. आपल्याकडे रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईड दोन्ही साईडला जर असतील तर आपण त्याला प्रायोरिटी बेसिसवरती घेणार आहेत पहिल्यांदा. येस, सो आता आपली सिक्वेन्स काय असणार आहे डिअर फ्रेंड्स? आता आपण आपली सिक्वेन्स ठरवणार आहोत. सो रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड आणि पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? NO3, दॅट इज पॉलिऑटोमिक कंपाऊंड. सेकंड प्रायोरिटी आपण कोणाला देतो? सेकंड प्रायोरिटी वी यूज टू गिव्ह टू द मेटल्स. सी, आता मेटल्स ह्याच्यामध्ये आहेत का? येस, मेटल्स आहेत. येस, त्यानंतर थर्ड प्रायोरिटी कशाला देतो आपण? नॉन मेटल्सला, आणि त्याच्यामध्येही हायड्रोजन आणि ऑक्सिजन ॲट द लास्ट. सो NO3. सो नेक्स्ट त्यानंतर आपल्याला कशाला द्यावं लागेल? येस, ऑफकोर्स Ag. त्यानंतर कशाला द्यावं लागेल? येस, देन आफ्टर Mg अँड ॲट द लास्ट दी क्लोरीन, दॅट इज नॉन मेटल. येस डिअर फ्रेंड्स, सो दिस विल बी वॉट आवर सिक्वेन्स. आता आपण बॅलन्स करायला लागू. सो पहिल्यांदा बघा, NO3 रिॲक्टंट साईडला किती आहे? NO3 जर तुम्ही पाहिलं तर रिॲक्टंट साईडला किती असणार आहेत? सी, NO3 इथे एकच आहे. NO3 इट इज, वी आर गोइंग टू कन्सिडर दिस ॲज अ वन सिंगल कंपाऊंड. सो NO3 रिॲक्टंट साईडला किती असणार आहेत? एक असणार आहेत. सी, अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट वेल. NO3 किती आहेत रिॲक्टंट साईडला? एक. येस डिअर फ्रेंड्स, प्रोडक्ट साईडला NO3 किती आहेत? प्रोडक्ट साईडला NO3 आहेत 2. येस, NO3 ट्वाईज आहेत. येस, सो प्रोडक्ट साईडला NO3 आहेत 2. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे या केसमध्ये आता आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला या केसमध्ये रिॲक्टंट साईडच्या NO3ला 2ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे या केसमध्ये मी लिहू शकतो, मला रिॲक्टंट साईडला या ठिकाणी 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2ने मल्टिप्लाय म्हणजे NO3, म्हणजे या ठिकाणी मला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 2ने मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. येस डिअर फ्रेंड्स, सो आता आपण याला डायरेक्टली मल्टिप्लाय करूयात, 2ने मल्टिप्लाय करूयात. सी व्हॉट यू आर गेटिंग? सो ट्वाईज AgNO3. येस, सो आता मी 2ने मल्टिप्लाय करतो याला. 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर बघा काय मिळते आपल्याला. सी डिअर फ्रेंड्स, 2ने जर आपण मल्टिप्लाय केलं याला, सो ट्वाईज काय मिळणार आपल्याला? AgNO3 plus MgCl2 gives us AgCl plus MgNO3 twice. So this will be what the condition, balance condition for the NO3. आपण आता NO3 बॅलन्स केलेला आहे.
येस, इथेही 2 आहेत रिॲक्टंट साईडला. आता प्रोडक्ट साईडलाही 2 झालेत. सो सेम आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण आणखी काय करतो, रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड सेम बघणार आहेत आपण. पहिल्यांदा आपण NO3 कन्सिडर करणार आहेत. येस डिअर फ्रेंड्स, NO3 नंतर आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, AG, त्यानंतर काय कन्सिडर करायचं आहे, MG, आणि त्यानंतर काय कन्सिडर करायचं आहे, Cl. येस, आता NO3 बघा किती आहेत रिॲक्टंट साईडला, 2 टाइम्स. आत्ताच आपण बॅलन्स केलं आहे. 2 टाइम्स NO3 म्हणजे किती आहेत NO3, रिॲक्टंट साईडला 2 आहेत. प्रोडक्ट साईडला किती आहेत बघा, प्रोडक्ट साईडला NO3 ट्वाईज म्हणजे प्रोडक्ट साईडला इथे 2 आहेत. प्रोडक्ट साईडला किती आहेत, 2 आहेत. येस डिअर फ्रेंड्स, त्यानंतर AG बघा. आता आपण नेक्स्ट वी विल प्रोसीड नाव फॉर AG जर तुम्ही इथं पाहिलात, सो रिॲक्टंट साईडला ट्वाईज AG आहे, म्हणजे रिॲक्टंट साईडला 2 AG आहेत, 2 ॲटम्स आहेत. प्रोडक्ट साईडला तर आपल्याकडे किती आहे, द प्रोडक्ट साईडला आपल्याकडे असणार आहेत फक्त 1. येस, AgCl आहे इथं, म्हणजे प्रोडक्ट साईडला किती आहेत, फक्त 1च असणार आहे. म्हणजे या केसमध्ये आता मला काय करायचं आहे, AG बॅलन्स करून घ्यावं लागणार आहे. येस, आता AG बॅलन्स कसं करायचं, सिम्पल आहे. 2 आहे रिॲक्टंट साईडला, प्रोडक्टला 1च आहे, म्हणजे मला इथे 2 करावे लागणार आहेत. म्हणजे ह्याला कंप्लीटला मला कितीने मल्टिप्लाय करायचं, प्रोडक्ट साईडला 2ने मल्टिप्लाय करायचं. जर 2ने मल्टिप्लाय केलं तर इथे पण 2 येईल, इथे पण 2 येईल. सो प्रोडक्ट साईडला कुठे आहे, AG इथे आहे. सो हिअर आय शुड मल्टिप्लाय हिअर विथ 2. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला, 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. येस डिअर फ्रेंड्स, आता याला आपण 2ने मल्टिप्लाय करूयात. सो आता 2ने जर मल्टिप्लाय केलं, सी व्हॉट विल बी युअर रिॲक्शन, सी ट्वाईज AG NO3 प्लस MgCl2. येस डिअर फ्रेंड्स, गिव अस. आता 2ने याला मल्टिप्लाय करायचं AgClला, बरोबर. सो मी आता इथे 2ने मल्टिप्लाय करतो. सो दॅट विल गिव मी ट्वाईज AgCl. येस डिअर फ्रेंड्स, प्लस इथे काय असणार, MgNO3 ट्वाईज. सो MgNO3 ट्वाईज. येस, सो आता आणखी आपण बघणार आहेत. फर्स्टली वी विल सी NO3, देन AG, देन MG and Cl in a reactant side and in product side. सी NO3 इथे 2 आहेत, रिॲक्टंट साईडला 2. प्रोडक्ट साईडला बघा इथे 2 आहेत. AG किती आहेत, रिॲक्टंट साईडला 2 आहेत. प्रोडक्ट साईडला किती आले, आता AG आता आपण केलेत, बरोबर का. इथं ट्वाईज लिहिलं मी, इथं आता ह्या स्टेपलाच केलं आहे आपण, म्हणजे ट्वाईज AG म्हणजे इथे 2 आले. येस, नाव वी विल मूव फॉर दी MG. सी रिॲक्टंट साईडला MG किती आहेत, 1च MG आहे. सो रिॲक्टंट साईडला 1च MG. प्रोडक्ट साईडला बघा MG किती आहेत, प्रोडक्ट साईडला किती आहेत, फक्त 1च आहे. हा इथं आहे MG. येस, हा MG इथं आहे, म्हणजे प्रोडक्ट साईडला पण 1च MG आहे. नेक्स्ट, आता MG तर बॅलन्सच आहे. येस, आता MG तर रेडीमेड बॅलन्स मिळाला आपल्याला. देन गो फॉर द Cl. येस, कारण ह्याला बॅलन्सिंग ऑलरेडी हा बॅलन्स कंडिशनमध्ये आहे. अशा केसमध्ये काय करायचं, हा सोडून द्यायचा, लगेच स्विच फॉर द नेक्स्ट काय आता Cl आहे. सी डिअर फ्रेंड, Cl. क्लोरीन बघा इकडे, आता इथे तर नाही आहे. हा रिॲक्टंटमध्ये क्लोरीनचे 2 ॲटम्स आहेत, MgCl2, म्हणजे याच्यामध्ये किती असणार आहेत, 2 आहेत. सो Cl 2 असणार आहेत. प्रोडक्ट साईडला बघा ट्वाईज AgCl म्हणजे Clचे किती असणार आहेत, 2 असणार आहेत. इथे कुठे आहे का नाही, फक्त ह्याच कंपाऊंडमध्ये आहे. सो ट्वाईज AgCl म्हणजे Clचे किती ॲटम्स आहेत, 2. सो Clचे 2. आता तुम्ही जर पाहिलात सर NO3 2 आहेत, AG 2, MG 1, Cl 2. सो ऑल द इलेमेंट्स दे आर सेम इन रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईड. जेव्हा सगळे इलेमेंट रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडला सारखे असतात किंवा सेम असतात, सारखे म्हणल्यापेक्षा सेम असतात नंबर ऑफ आयटम्स, त्या केसमध्ये आपण म्हणतो की द रिॲक्शन इज बॅलन्स्ड. सो देअरफोर मी इथे लिहू शकतो, काय लिहू शकतो, बॅलन्स्ड रिॲक्शन. आपल्याला शेवटी असं लिहायचं आहे, कमिट लिहायचं आहे. सो बॅलन्स्ड रिॲक्शन सी व्हॉट विल बी द बॅलन्स रिॲक्शन. सी डिअर फ्रेंड्स, बॅलन्स रिॲक्शन काय असणार आहे, येस दॅट इज ट्वाईज AgNO3 प्लस MgCl2, that will give me twice AgCl plus MgNO3 twice. Yes dear friends, so this is what the balanced reaction.
Now balance the following reaction. See, we have the new reaction. C4H10 plus O2 gives us CO2 plus H2O. आणि आता आपल्याला याला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. सी डिअर फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाची स्टेप मी आणखी एकदा रिपीट करतो की फर्स्ट स्टेप काय असणार आहे आपली, की प्रायोरिटी आणि त्याप्रमाणे एक सिक्वेन्स आपल्याला इथं ठरवायची आहे. आता सिक्वेन्स कशी ठरवायची, दॅट वी हॅव द रूल्स. पहिलं पॉलिॲटॉमिक ह्याच्यामध्ये कंपाऊंड आहे का बघा. पॉलिॲटॉमिक कंपाऊंड ह्याच्यामध्ये कुठलाच नाही आहे. म्हणजे पहिलं आपलं काय असतं, पहिल्यांदा आपल्याला बघायचं असतं पॉलिॲटॉमिक कंपाऊंड. सो पॉलिॲटॉमिक आहे का याच्यात नाही आहे, देन गो फॉर द नेक्स्ट मेटल. तर यात आणखी एक मेटल नाही आहे, येस. देन गो फॉर द नॉन मेटल. नॉन मेटल कन्सिडर करताना हायड्रोजन आणि ऑक्सिजन शेवटी ठेवायचे आहेत. सो हायड्रोजन नायट्रोजन जर मी शेवटी, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर मला शेवटी ठेवायचे असतील, सो मला फर्स्टली काय कन्सिडर करावं लागेल, मला पहिल्यांदा सी कन्सिडर करावं लागेल. देन मला फक्त आता सी नंतर एचच आहे आणि ओ एक आहे. सो एच एक आहे आणि ओ एक. सो फक्त तीनच माझ्याकडे इलिमेंट आहे, येस. सो ह्या तीन इलिमेंटमध्ये काय सिक्वेन्स ठरवणार मी, सी, एच अँड ओ. येस, एच आणि ओ हे शेवटी ठेवायचे असतात, म्हणून अगोदर आपण काय केलं, सी ठेवलं. तुम्ही सी ओ एच पण घेऊ शकता. येस डिअर फ्रेंड्स, सो ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप असणार आहे आपल्या बॅलन्सिंगमध्ये. ही स्टेप जर आपल्याला मांडता आली व्यवस्थित, तुम्ही याला टाईम घ्या आणि एकदा जर ही सिक्वेन्स बरोबर आली तर पुढे चुकण्याचे खूप चान्सेस कमी आहेत. येस डिअर फ्रेंड्स, सो आता आपण बॅलन्स करून घेऊयात ह्याला. सो मी पहिल्यांदा हे रिॲक्शन लिहायला लागतो आणखी एकदा. येस, सो सी हिअर द रिॲक्शन C4H10 plus O2 gives us CO2 plus H2. सो आता आपल्याला काय बघायचे, रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडला पहिल्यांदा बघायचं कार्बन, त्यानंतर हायड्रोजन आणि त्यानंतर ऑक्सिजन. आता पहिल्यांदा आपण कार्बन पाहूयात. सी रिॲक्टंट साईडला किती आहेत, C4 म्हणजे इथं 4 आहेत कार्बन. इथे तर कुठं आता बाकीकडे कुठं कार्बन नाही आहे, म्हणजे रिॲक्टंट साईडला टोटल कार्बन किती असणार आहेत, 4 कार्बन असणार आहेत. प्रोडक्ट साईडला कार्बन बघूयात. जर तुम्ही प्रोडक्ट साईडला जर कार्बन पाहिले, तर प्रोडक्ट साईडला कार्बन किती असणार आहेत, फक्त एकच कार्बन दिसतो आपल्याला प्रोडक्ट साईडला. येस डिअर फ्रेंड्स, किती आहे, CO2 मधला एकच. सो प्रोडक्ट साईडला एकच आहे. म्हणजे मला काय करावं लागणार आहे, प्रोडक्ट साईडला मला 4 करायचे तिथं, कारण एकला मला ते किती करावं लागणार आहे, 4 करावं लागणार आहे. तेव्हाच रिॲक्टंट अँड प्रोडक्टचे ॲटम्स दे विल बी द सेम. सो प्रोडक्ट साईडला मला आता मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. कितीने मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल, सो आय हॅव टू मल्टिप्लाय हिअर विथ 4. विथ 4 मला प्रोडक्ट साईडला कितीने मल्टिप्लाय करायचं, 4ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच प्रोडक्ट साईडला सीच्या ह्याच्याने, म्हणजेच कुठं आता ह्या CO2ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 4ने मल्टिप्लाय करायचं. येस डिअर फ्रेंड्स, सो हे लक्षात घ्या. इथंच फक्त मल्टिप्लाय करून हे कुठे याचे लिंक आहेत हे पण लक्षात असू द्या. येस, म्हणजे हे प्रोडक्ट साईडला 1 कुठून आला तर CO2 मधून आला, म्हणजे इथं 4ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे आपल्याला इन शॉर्ट ह्या CO2ला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. येस, सो कीप इन माइंड, हे सगळं लक्षात ठेवा. सो आता मी ह्याला 4ने मल्टिप्लाय करतो आणि आय विल गेट द न्यू रिॲक्शन. सी रिॲक्शन काय असणार आहे, अंडरस्टँड हिअर. सो C4H10 प्लस O2 दॅट गिव्ह अस, सी 4 टाइम्स CO2, 4 टाइम्स CO2 प्लस H2O प्लस H2O. येस डिअर फ्रेंड्स, सो आणखी आपण आता चेक करणार आहेत रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड, C, H अँड O. सी हिअर दी कार्बन किती आहेत ते. सो कार्बन रिॲक्टंट साईडला चेक करूयात आता. C4 म्हणजे रिॲक्टंट साईडला 4 आहेत. प्रोडक्ट साईडला किती असणार आहेत, 4 CO2 म्हणजे किती असणार आहेत, 4 टाइम्स CO2 म्हणजे काय असणार आहेत, कार्बन प्रोडक्ट साईडला पण इथे किती असणार आहेत, 4च असणार आहेत. सो हिअर इट विल बी 4. कार्बन बॅलन्स झाला. येस, कार्बन बॅलन्स झाल्यानंतर आता वी हॅव टू मूव्ह फॉर हायड्रोजन. आता कशाला मूव्ह करायचं आपल्याला, हायड्रोजनला मूव्ह हायड्रोजनकडे मूव्ह व्हायचं आहे. सी रिॲक्टंट साईडला किती हायड्रोजन आहेत, रिॲक्टंट साईडला C4H10 आहे. म्हणजे H10 म्हणजे हायड्रोजनचे 10 ॲटम्स आहेत रिॲक्टंट साईडला. सो दिस इज वॉट द रिॲक्टंट साईड. म्हणजे हायड्रोजनचे आता 10 हे 10 असतात. सी ऑन प्रोडक्ट साईड, प्रोडक्ट साईडला किती आहेत बघा. प्रोडक्ट साईडला हायड्रोजनचे जर तुम्ही ॲटम्स पाहिलात, सो इथे तर नाही, इथे बघा H2O मध्ये H2 म्हणजे किती आहेत,
2 असणार आहेत. H2 म्हणजे किती आहेत ॲटम्स? हायड्रोजनचे 2च ॲटम्स असणार आहेत. सो हिअर इट विल बी द 2 ॲटम्स. येस. मग आता लगेच ऑक्सिजनकडे जाऊ नका. आता काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा हायड्रोजन बॅलन्स करून घ्यायचं आहे. आता इथं 10 आहे, इथं 2 आहे, म्हणजे इथं 2ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा मला 10 येणार आहे. येस डिअर फ्रेंड्स, मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल ह्या केसमध्ये? आता मला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आय हॅव टू मल्टिप्लाय हिअर विथ द 5. सो आय शुड मल्टिप्लाय हिअर विथ द 5. येस, मला हायड्रोजनला आता 5ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हायड्रोजन हा इथे आहे. सो याला मला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. येस. सो आता आपण याला 5ने मल्टिप्लाय करूयात. सो आता मी रिॲक्शन देतो. येस. सो इट विल बी इक्वल टू C4H10 प्लस O2 दॅट विल गिव अस सी 4CO2 प्लस 5 टाइम्स मला काय करावं लागणार आहे, H2O घेणार आहे. सो 5 टाइम्स H2O. येस डिअर फ्रेंड्स. सो आता आपण आणखी चेक करायचं आहे आपल्याला. सेम प्रोसिजर, रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड, CH अँड O. सी फ्रेंड्स नाव रिॲक्टंट साईडला C किती आहेत? 4 आहेत. मी इथे 4 लिहिणार. प्रोडक्ट साईडला किती आहेत? 4CO2मध्ये 4, म्हणजे प्रोडक्ट साईडला 4 आहेत. देन गो फॉर हायड्रोजन. हायड्रोजन इकडे किती आहेत? 10 आहेत. C4H10 10 झाले. इकडे किती आहेत? इथे 5 × 2 दॅट इज अगेन 10, म्हणजे हायड्रोजन बॅलन्स झाले आपला. येस. आता आपण इथं हायड्रोजन बॅलन्स केलं होतं, हायड्रोजन बॅलन्स झाला. नाव नेक्स्ट मूव्ह फॉर द ऑक्सिजन. आता ऑक्सिजन किती आहेत ते पाहूयात. ऑक्सिजन किती असणार आहेत? सी रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन असणार आहेत 2. येस. सो रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन असणार आहेत 2, दॅट इज O2च्या 2 असणार. प्रोडक्ट साईडला जर पाहिला तर इथे किती असणार आहेत? 4 × 2 8, 4 टाइम्स CO2 आहे. सो इथे किती असणार? 4 × 2 8, इथे 8 झाले. येस, म्हणजे इथे 8 झाले. प्लस इथे बघा 5 टाइम्स O, म्हणजे इथं 8 + 5, 8 + 5 किती असतात? 13 असतात. सो इथे किती असणार आहेत? 13 असणार आहेत. आता इथे 2 आहेत, इथं 13 आहेत, म्हणजे आता मला रिॲक्टंट साईडला मल्टिप्लाय करावं लागेल. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? येस डिअर फ्रेंड्स, इथे मला मल्टिप्लाय करावं लागेल 13/2ने. येस, 13/2ने का मल्टिप्लाय केलं? व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ह्याला जर मी 13/2ने जर मल्टिप्लाय केलं ह्याला, तर हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील आणि इकडे किती राहतील? 13. सो रिॲक्टंट साईडला 13, प्रोडक्ट साईडला 13. येस. सो 2 × सिम्पल आहे, लक्षात घ्या. इथं ह्या 2ला जर मी इथं 13 आहे म्हणून 13/2ने मल्टिप्लाय करायचं. सो दिस टू विल गेट कॅन्सल. वॉट रिमेनिंग इज 13. म्हणून इथं काय राहील? रिॲक्टंट साईडला 13 राहतील. ऑलरेडी प्रोडक्ट साईडला आपल्याला किती आहेत? 13 आहे. सो दे आर गोइंग टू बी सेम. म्हणजे मला इथं ह्या रिॲक्टंट साईडला ओला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? इथं O2ला 13/2ने मल्टिप्लाय करायचं. येस, मी आता 13/2ने मल्टिप्लाय करतो. सी माझ्याकडे आता काय रिॲक्शन आहे? C4H10 प्लस 13/2 O2 that will give us 4CO2 plus 5H2O. येस. आता ही बॅलन्स कंडिशन आहे, कारण आपण आता ओपन बॅलन्स केले, म्हणजे अगोदर C बॅलन्स होता, H बॅलन्स होता आणि ओपन बॅलन्स झाला. आता पण आपण एक शेवटचा रूल पाहिला होता की ह्या रिॲक्शनमध्ये फ्रॅक्शन्स असता कामा नये. सो इथं हा फ्रॅक्शन आला. येस. सो या ठिकाणी काय आहे? फ्रॅक्शन आहे डिअर फ्रेंड्स. सो इथे हा असा फ्रॅक्शन आहे. सो हा आता फ्रॅक्शन आपल्याला काय करायचा आहे? रिमूव्ह करून टाकावं लागेल. आता हा फ्रॅक्शन रिमूव्ह करायचा म्हणजे काय करायचा? हा इलिमिनेट करायचा आपल्याला. सो त्यासाठी आपण काय करणार? सिम्पल आहे. डिनॉमिनेटरमध्ये काय 2 आहे. सो या केसमध्ये आपण काय करू? ×2 करून टाकूया पूर्ण इक्वेशनला. ×2 2ने आपण मल्टिप्लाय करून टाकू. 2ने जर आपण मल्टिप्लाय केलं, सी डिअर फ्रेंड्स व्हॉट यू आर गेटिंग इन दिस केस. 2ने मल्टिप्लाय केलं, सो इट विल बी इक्वल टू 2C4H10. 2ने म्हणजे ट्वाईस, ह्या कम्प्लीटला याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. प्लस 13/2 × 2 म्हणजे किती असणार आहे? 13O2. दॅट विल गिव अस. येस, 2ने मल्टिप्लाय करायचं आहे कम्प्लीट इक्वेशनला. सो सगळीकडे ×2 कंसात मी लिहितो
टू द कंप्लीट रिॲक्शन. म्हणजे इन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट दोन्हीकडे मला काय करायचं, कंप्लीट मल्टिप्लाय करावं लागेल. सो दॅट विल बी इक्वल टू 8 CO2 प्लस 2ने मल्टिप्लाय केलं 5ला, सो 10 ES2. सो दिस इज बॅलन्स्ड रिॲक्शन. सो ही काय असणार आहे, सो दिस विल बी द बॅलन्स्ड रिॲक्शन. येस डिअर फ्रेंड्स, see here the next chemical reaction. K in bracket ClO3 plus KCl gives us KCl plus O2. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. सी पहिल्यांदा आता आपल्याला प्रायोरिटी ठेवावं लागेल. प्रायोरिटीमध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या की पॉलीऑटोमिक कंपाऊंड्स आपल्याला चेक करायचे. तर पॉलीऑटोमिक कंपाऊंड्स आहेत का याच्यामध्ये, सी पॉलीऑटोमिक कंपाऊंड याच्यामध्ये आहे. कुठला आहे, ClO3 आहे. पण ClO3 हा रिॲक्टंट साईडलाच आहे. इट इज नॉट इन प्रोडक्ट साईड ऑल्सो. मी तुम्हाला रूल्सच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडलाच तो असायला पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडला तो असायला पाहिजे. या केसमध्ये तो फक्त कुठल्या साईडला, रिॲक्टंट साईडला, म्हणून आता आपण ह्याला कन्सिडर करणार नाहीत ॲज अ पॉलीऑटोमिक कंपाऊंड. पॉलीऑटोमिक कंपाऊंड केव्हा कन्सिडर करायचा, सी आय रिपीट दिस रूल, जेव्हा हा पॉलीऑटोमिक कंपाऊंड हा रिॲक्टंट साईडलाही असेल आणि प्रोडक्ट साईडलाही असेल तेव्हाच. फक्त रिॲक्टंट साईडला असेल तर डायरेक्टली स्विच टू द नेक्स्ट. येस, सो आता मी सेकंडला स्विच करतो. नेक्स्ट कन्सिडर फॉर द मेटल्स, आणि त्यानंतर काय असणार आहे, थर्ड वन इज व्हॉट, द नॉन मेटल. सो आता आपली सिक्वेन्स कशी असणार आहे, सिम्पल मेटल अँड देन नॉन मेटल्स. मीन फर्स्टली दिस पोटॅशियम, देन नॉन मेटल्स म्हणजे क्लोरीन आणि ऑक्सिजन. येस, सो दिस विल बी आवर प्रायोरिटी, पोटॅशियम, क्लोरीन अँड ऑक्सिजन. सो आता आपण याला बॅलन्स करायला लागूयात. सी अंडरस्टँड वेल. सो पहिल्यांदा आता मी ही रिॲक्शन लिहायला लागतो. सो K in bracket ClO3 plus KCl, so that will give us KCl plus O2. So dear friends, आता आपल्याला रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडला लिहायचे. सो प्रायोरिटी विल बी K, देन Cl, देन O. सी पोटॅशियम किती आहेत रिॲक्टंट साईडला, फक्त इथे एकच आहे, सॉरी इथे एक आहे आणि इथे एक आहे. सो इथं एक ॲटम आणि इथला एक ॲटम, सो दॅट विल बी 2. प्रोडक्ट साईडला किती आहेत, प्रोडक्ट साईडला फक्त एकच आहे, KCl म्हणजे एकच आहे. सो इथे एकच आहे. सो मला काय करावं लागणार आहे, सिम्पल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी मला 1ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच KClला प्रोडक्ट साईडला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 2ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. येस माय डिअर फ्रेंड्स, सो सी हिअर व्हॉट यू आर गेटिंग, K इन ब्रॅकेट ClO3 प्लस KCl, हा KCl दॅट विल गिव्ह अस. आता 2ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे 2 टाइम्स KCl झाला, ट्वाइस KCl प्लस काय असणार आहे, सी दिस विल बी युअर O2. येस, सो आता आणखी आपण आता चेक करूयात रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड KCl अँड O. सी पोटॅशियम किती आहेत रिॲक्टंट साईडला, हा इथे एक, हा इथे एक, 2 रिॲक्टंट साईडला. प्रोडक्ट साईडला ट्वाइस KCl म्हणजे 2 असणार आहेत पोटॅशियमचे ॲटम्स. देन वी विल मूव फॉर दी क्लोरीन. आता आपल्याला कशाला मूव व्हायचं आहे, क्लोरीनला मूव व्हायचं आहे, क्लोरीनकडे मूव व्हायचं आहे. येस, आता क्लोरीनकडे मूव होताना सी रिॲक्टंट साईडला किती क्लोरीन आहेत आणि प्रोडक्ट साईडला किती क्लोरीन आहेत. रिॲक्टंट साईडला क्लोरीन जर तुम्ही पाहिलात, येस, सो पोटॅशियम इथे किती आहेत, ClO3, सो इथे एकच क्लोरीन आहे आणि इथे एक क्लोरीन आहे, म्हणजे अगेन वी हॅव द 2 क्लोरीन्स हिअर. सो 2 क्लोरीनचे ॲटम्स आहेत, 2 क्लोरीनचे ॲटम्स. प्रोडक्ट साईडला जर तुम्ही पाहिलात तर 2 KCl इथे तर नाही आहेच, म्हणजे ट्वाइस KCl म्हणजे इथे किती असणार आहेत, 2 असणार आहेत. येस,
म्हणजे याच्यामध्ये क्लोरीन पण आपल्याला बॅलन्स मिळाला, पोटॅशियम आपण बॅलन्स केला होता, त्यासोबत क्लोरीन ऑलरेडी आता याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स कंडिशनमध्ये मिळाला. मग लगेच आपण कशाला स्विच करणार, ऑक्सिजनला स्विच करणार आहेत. सो ऑक्सिजनला जर स्विच करायचं असेल सी डिअर फ्रेंड्स KClO3 म्हणजे इथे काय असणार आहे, 3 असणार आहेत ऑक्सिजन. येस, ClO3 म्हणजे 3 ऑक्सिजन झाले रिॲक्टंट साईडला. प्रोडक्ट साईडकडे पहा O2 म्हणजे किती असणार आहेत, 2 असणार आहेत. आता या केसमध्ये मात्र मला आणखी काय करावं लागणार आहेत, ह्या बाजूला म्हणजे इथे ऑक्सिजन मला बॅलन्स करून घ्यावं लागणार आहे प्रोडक्ट साईडला. सो ऑक्सिजन कसं बॅलन्स करायचं, सो सिम्पल आहे. मला ह्या केसमध्ये सिम्पल याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल डिअर फ्रेंड्स, याला मल्टिप्लाय करावं लागेल मला 3/2 म्हणजे हे 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. येस, इकडे 3 राहतील, इकडेही 3 राहतील. येस, म्हणजे मला प्रोडक्ट साईडला ऑक्सिजनमध्ये 3/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे याला 3/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. येस, सो सिम्पल डिअर फ्रेंड्स. सो आता आपण रिॲक्शन लिहायला लागू. सो आता मी रिॲक्शन लिहायला लागतो. K in bracket ClO3 plus KCl that will give us 2 times KCl plus O2 ला आता कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 3/2 ने मल्टिप्लाय केलं, 3/2 O2 आला. सो आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात, आता ह्याच्यामध्ये सगळे बॅलन्स कंडिशनमध्ये आहेत, पण हा जो आहे फ्रॅक्शनमध्ये आहे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागणार आहे डिअर फ्रेंड्स, आपल्याला याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, येस आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाय बाय 2 मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. येस, पण हे करत असताना ह्या स्टेपनंतरही तुम्ही एकदा चेक करून घ्या. येस, या स्टेपनंतर चेक करून घ्या. म्हणजे सी डिअर फ्रेंड्स काय करायचं आहे, KCl and O. येस, रिॲक्टंट साईड प्रोडक्ट साईड हे स्टेप झाले की तुम्ही तरी शेवटी एकदा चेक करून घ्यायचंच. कारण काय होतं, कधी कधी वाढवल्यामुळं कुठेतरी एखादा ॲटम ॲड होऊ शकतो किंवा कमी पडू शकतो कुठेतरी. रिॲक्टंट साईडला किती आहेत, K 2 आहेत, हा एक आणि हा एक. प्रोडक्ट साईडला 2 आहेत. क्लोरीन किती आहेत, इथे 2 आहेत, इथे एक आहे, इथे एक आहे. सो इथे 2 असणार. प्रोडक्ट साईडला 2 KClमधले 2. ऑक्सिजन इथे किती असणार आहेत, 3 असणार आहेत, 3 असणार रिॲक्टंट साईडला. प्रोडक्ट साईडला 3/2 इंटू O2 म्हणजे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले, राहणार काय 3. सो दॅट इज वॉट द बॅलन्स कंडिशन. सो मी तर डायरेक्ट लिहिलो आहे. सो मल्टिप्लाय बाय, सो आफ्टर दिस यू हॅव टू राईट दिस मल्टिप्लाय बाय 2. एवढं फक्त लक्षात घ्या. जरी तुम्हाला ॲन्सर परफेक्ट माहीत असेल तरी शेवटी एकदा व्हेरीफाय करूनच घ्या. येस डिअर फ्रेंड्स, सो मल्टिप्लाय बाय 2. येस, आता मल्टिप्लाय बाय जर 2 केलं, सी व्हॉट यू आर गेटिंग, जर मल्टिप्लाय बाय जर 2 केलात, सो ट्वाईस K in bracket ClO3 प्लस ट्वाईस KCl, कारण मला मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे. दॅट विल गिव्ह अस 2 इंटू दिस 2 KCl, सो 4 KCl plus this 2 into this 2, that will be 3 O2. So this is what the balanced reaction. Balanced reaction. Yes dear friends. See here the next reaction. HNO3 plus COS twice gives us CaNO3 twice plus H2O. So आता आपल्याला याला काय करायचं, बॅलन्स करायचं आहे. सी फर्स्ट इम्पॉर्टंट स्टेप प्रायोरिटी आपल्याला डिसाईड करायची आहे. आता प्रायोरिटीमध्ये आता पॉलीॲटॉमिक कंपाऊंड आहेत का बघा. सी हा आपला पॉलीॲटॉमिक कंपाऊंड आहे, हा NO3, आणि इकडच्या बाजूला पण NO3 आहे. मी लास्ट ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, जर रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला जर असेल तरच आपण त्याला कन्सिडर करणार आहेत. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला कशाला असेल, पॉलीॲटॉमिक कंपाऊंड म्हणजे कशाला असणार, आता NO3ला असणार आहे. आता OH हा पण पॉलीॲटॉमिक आहे कंपाऊंड, पण हा फक्त रिॲक्टंट साईडला आहे. सो दिस विल बी इन ओनली रिॲक्टंट साईड, नॉट इन प्रोडक्ट साईड. म्हणून आता याला आपण कॅन्सल करणार आहे, त्याला आपण कन्सिडरेशन करणार नाही. याचं कंडिशन काय सांगितली मी, जो काही आपला पॉलीॲटॉमिक कंपाऊंड असेल तो रिॲक्टंट साईडलाही हवा आहे आणि प्रोडक्ट साईडला आहे. व्हॉट इज कंडिशन, युअर पॉलीॲटॉमिक कंपाऊंड शुड बी इन रिॲक्टंट साईड ॲज वेल ॲज इन प्रोडक्ट साईड.
म्हणून पहिल्यांदा NO3 द्या. येस. त्यानंतर आता काय आहे, कॅल्शियम काय, ऑक्सिजन एक आहे आणि हायड्रोजन आहे. सिम्पल कॅल्शियम आणि त्यानंतर काय असणार, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सो दिस विल बी आवर प्रायोरिटी. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाची. येस. सो वी हॅव डिसाइडेड हिअर दी प्रायोरिटी. NO3 बॅलन्स करा, CA बॅलन्स करा, देन हायड्रोजन बॅलन्स करा, देन ऑक्सिजन बॅलन्स करा. येस. सो पहिल्यांदा आता मी ही रिॲक्शन आणखी एकदा लिहून घेतो. सी डिअर फ्रेंड्स, HNO3. सो दिस इज वॉट दी HNO3 प्लस CaOH twice gives us CaNO3 twice प्लस H2O प्लस काय असणार आहे H2O. सो आता पहिल्यांदा आपल्याला रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड आणि आपली प्रायोरिटी काय, NO3 देन CA देन H आणि देन O. सो आता आपण चेक करून घेऊयात की NO3 किती आहेत. येस डिअर फ्रेंड्स. सो आता रिॲक्टंट साईडला जर तुम्ही पाहिलात तर इथे आहे. येस. सो एकच आहे. सो रिॲक्टंट साईडला हा एक, प्रोडक्ट साईडला NO3 ट्वाईज आहे, म्हणजे इथे 2 ॲटम्स आहेत ह्या कंपाऊंडचे NO3चे. किती NO3 आहेत, हे 2 आहेत. म्हणजे मला रिॲक्टंट साईडला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, सिम्पल आहे. रिॲक्टंट साईडला मला 2ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो इथे मी काय करणार, रिॲक्टंट साईडला 2ने मल्टिप्लाय करून घेणार. सो रिॲक्टंट साईडला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं, सी व्हॉट आय एम गेटिंग डिअर फ्रेंड्स, ट्वाईज HNO3. सो इथं लक्ष द्या. सो ट्वाईज HNO3 so twice HNO3 plus CaOH twice give us CaNO3 twice plus H2O प्लस काय असणार आहे, H2O असणार. सो आता आपण चेक करून घेऊयात रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड. पहिल्यांदा NO3 देन CA देन H आणि देन O. सी आता NO3 किती आहेत, NO3 इंटू हा ट्वाईज लागला. सो 2 टाइम्स NO3. सो हिअर इट विल बी 2. नेक्स्ट C फॉर द प्रोडक्ट, प्रोडक्टकडे किती आहेत, NO3 ट्वाईज आहे. सो हिअर इट विल बी 2. येस. आता आपल्याला कॅल्शियम बघायचे. येस डिअर फ्रेंड्स. सो बघा इकडे किती आहेत, रिॲक्टंट साईडला एकच आहे. येस. सो रिॲक्टंट साईडला असणार आहेत 1. नाव सी हिअर इन प्रोडक्ट साईड, प्रोडक्ट साईडला किती आहेत लक्ष द्या, प्रोडक्ट साईडला पण एकच आहे. सो कॅल्शियम आपल्या बॅलन्स कंडिशनमध्ये आहे. नेक्स्ट आहे हायड्रोजन. सो आता हायड्रोजन बघूयात. हायड्रोजन किती आहेत बघा, OH ट्वाईज म्हणजे इथले 2. यस गेटिंग. OH ट्वाईज म्हणजे इथले 2 आहेत आणि इथले 2 HNO3चे इथले 2. मीन्स दिस 2 अँड दिस 2 दे विल बी 4. येस. सो ट्वाईज HNO3चे 2 हे 2 आणि OH ट्वाईजचे इथले 2 म्हणजे किती झाले टोटल, 2 + 2 4. प्रोडक्ट साईडला बघा इथे तर नाही आहे, H2O मधले किती असणार आहे, 2 असणार आहेत. म्हणजे डिअर फ्रेंड्स इथे किती आहेत, 2 आहेत. म्हणजे प्रोडक्ट साईडला किती असणार आहेत, 2 असणार आहेत. सो व्हॉट इज कन्क्लुजन. सो कन्क्लुजन काय, मला प्रोडक्ट साईडला 2ने मल्टिप्लाय करायचे. आता प्रोडक्ट साईडला जर 2ने मल्टिप्लाय मी केलो, सी प्रोडक्ट साईड म्हणजे कुठले असणार आहे, सी H म्हणजे H2Oची, म्हणजे इथं मी 2ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. येस. सो बघा आता आपल्याला रिॲक्शन काय मिळणार आहे, सी ट्वाईज H इन ब्रॅकेट NO3 प्लस CaOH twice, that will give us CaNO3 twice plus twice H2O प्लस काय असणार आहे, ट्वाईज H2O. सो अगेन आपल्याला चेक करायचं आहे रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड. हे जोपर्यंत सगळे एलिमेंट्स
सेम असतील रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईड, इथंपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. सो पहिला आहे आपला NO3, नेक्स्ट आहे आपला कॅल्शियम, देन हायड्रोजन आणि देन ऑक्सिजन. सी आता रिॲक्टंट साईडला NO3 किती आहेत, ट्वाईज NO3 म्हणजे किती असणार, 2 असणार. प्रोडक्ट साईडला NO3 ट्वाईज म्हणजे किती असणार आहे, 2 असणार आहे. कॅल्शियम बघा किती आहेत, इथे एकच आहे, रिॲक्टंट साईडला एकच आहे. प्रोडक्ट साईडला किती आहेत लक्षात घ्या, प्रोडक्ट साईडला पण इथे किती आहेत, एकच आहे. सो प्रोडक्ट साईडला पण एकच असणार आहे. देन गो फॉर द हायड्रोजन. सी डिअर फ्रेंड्स, हायड्रोजन किती आहेत, हायड्रोजन जर तुम्ही पाहिलात, सी हायड्रोजन इथे किती आहेत, 2च असणार आहेत. सो हायड्रोजन इथे किती असणार आहेत, 2. सिम्पल. आणि इकडे किती आहेत, OH मध्ये 2 म्हणजे 2 + 2 किती झाले, 4. इकडे किती असणार आहेत, 2S2O म्हणजे इथे किती असणार आहेत, 4 असणार आहेत. देन मूव्ह फॉर द ऑक्सिजन. ऑक्सिजन लक्षात घ्या, NO3 3 2 6. येस डिअर फ्रेंड, आता इथंच आपले काय होते, मिस्टेक होणार आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतील, आता इथं ऑक्सिजन घ्यायला लागतील. सी अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स, आपण NO3 अगोदर कन्सिडर केला आहे म्हणजे इथला ऑक्सिजन आता आपल्याला घेण्याचा काहीच अधिकार नाही आहे, कारण आपण NO3 ऑलरेडी आपण काय केलं आहे, बॅलन्स केला आहे. हा NO3 म्हणजे इथला ट्वाईज आणि हे आपण घेऊ शकत नाही आता, कारण आपण ऑलरेडी हे काय केलेलं आहे, बॅलन्स केलेलं आहे. आता राहतात काय, मग इथलाच राहणार आहे. सो OH ट्वाईज म्हणजे काय असणार आहे, सिम्पल आहे. OH ट्वाईज म्हणजे 2 आणि इथला S2Oचा 2. आय रिपीट, मी असं काय केलं, कारण डिअर फ्रेंड्स NO3 आपण आधीच बॅलन्स केला आहे फर्स्ट स्टेपमध्ये. ह्या स्टेपमध्ये आपण काय केलं आहे, सी अंडरस्टँड हिअर, आपण NO3 सुरुवातीलाच प्रायोरिटीमध्ये, आपली सुरुवातीची प्रायोरिटी काय, NO3ला बॅलन्स करायचं आहे. आपण NO3ला ऑलरेडी बॅलन्स केलेलं आहे. हे NO3 सगळं बॅलन्स झालेलं आहे. इकडचं NO3 इन द सेन्स काय, हा N पण बॅलन्स झाला आणि हा O3 पण बॅलन्स झाला आहे. म्हणजे आपण हे NO3 आता पुढं कुठंच कन्सिडर करायला नाही पाहिजे. येस, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. NO3 इथं बॅलन्स केला आहे म्हणल्यानंतर ह्याचे ॲटम्स आता काउंट करायची गरज नाही आहे, कारण हा ऑलरेडी बॅलन्स कंडिशनमध्ये आहे. म्हणून मी याला असं रेड मार्क केलेलं आहे. येस, सो हे 2 बॅलन्स आहेत. राहतात का आता, इथलेच OH2चे 2 आणि इकडे 2S2Aचे 2. सो ऑल द ॲटम्स दे आर बॅलन्स्ड. सो ऑल द ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट दे आर सेम इन रिॲक्टंट साईड अँड प्रोडक्ट साईड. सो दिस विल बी वॉट, बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन. सो दिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, आय रिपीट दिस स्टेप. ह्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये NO3चे आता ॲटम्स पुन्हा कन्सिडर करायचे नाही आहेत. समजतं, कारण ऑलरेडी आपण ह्याला वरच्या फर्स्ट स्टेपमध्येच बॅलन्स केलं म्हटल्यानंतर ह्याचे ॲटम्स नंतर कन्सिडर करू नका, याला आता घेऊ नका. बाकीचे ऑक्सिजनचे ॲटम्स तुम्ही कन्सिडर करा. सो आय विल राईट हिअर बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन. का असणार आहे बॅलन्स केमिकल रिॲक्शन, so it will be twice HNO3 plus COOH twice gives us CaNO3 twice plus twice H2O. So this will be our balanced chemical reaction.